श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या मुखातून श्री महाराजांचा वाणीरूप आविष्कार कसा होत असे याविषयी माहिती घेणार आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. वाणीरूप श्री महाराज या पुस्तकाचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर सांगतात, एकदा एक इसम श्री महाराजांना भेटण्यास मालाडला दुपारी 3:30 ते 4च्या सुमारास आला. प्राध्यापक बेलसरे त्यावेळी तेथे हजर होते. श्री महाराजांनी त्या इसमाची नेहमीप्रमाणे विचारपूस केली व नंतर एकदम त्याला म्हणाले, जप एकदम वाढवू नये, त्रास होण्याचा संभव असतो. या संदर्भरहित बोलण्याचा प्राध्यापक बेलसरे यांना उलगडा झाला नाही व तो इसम तेथून उठल्यावर त्यांनी त्याला त्याबद्दल विचारले. तेव्हा तो म्हणाला, मी तेच विचारण्याकरिता आलो होतो. एरवी ऑफिसमधून आल्यावर 5,000पेक्षा अधिक जप होत नाही, म्हणून मी सध्या रजा घेऊन घरी बसलो आहे आणि नेहमीच्या 5,000च्या ऐवजी आता मी रोज 20,000 जप करावयास सुरुवात केली. परंतु हल्ली माझे डोके दुखू लागले आहे. तेव्हा या जपवाढीचा त्याच्याशी काही संबंध आहे की काय ते मी श्री महाराजांना विचारण्यास आलो होतो, परंतु त्यांनी विचारण्यापूर्वीच उत्तर दिले. त्यानंतर प्राध्यापक बेलसरे यांनी श्री महाराजांना पुन्हा भेटल्यावेळी त्याबद्दल विचारले असता श्री महाराज म्हणाले, तो इसम समोर आला तेव्हा त्याच्या आत जपामुळे निर्माण झालेली स्पंदने मला दिसत होती. माझ्याकडे माणूस येतो तेव्हा मी त्याचा बाहेरचा देह न पाहता त्याचा सूक्ष्म देह पाहतो व मला त्याचा मागचा जन्म, हा जन्म व पुढचा जन्म असे 3 जन्म दिसतात. असो. एका रविवारी मालाडला एक पारशी इसम आला होता. श्री महाराजांचे निरूपण नंतर आरती वगैरे झाल्यावर श्री महाराज लोकांना व्यक्तिशः भेटू लागले व त्यातच तो पारशी गृहस्थ श्रींना भेटला. त्याचे श्रींशी बोलणे झाले तरीही तो बाजूला होईना. तेव्हा श्री महाराजांनी तुम्हास काही विचारावयाचे आहे का असे 1-2 वेळा विचारले तरीही तो काही बोलेना किंवा बाजूलाही होईना. तेव्हा श्री महाराजच त्याच्याजवळ बोलू लागले व ते 20 ते 25 मिनिटे बोलत होते. त्यानंतर तो आपोआप बाजूला झाला. मागाहून त्याने तेथे हजर असलेल्या माझ्या वडिलांना हे येथे नेहमी असेच होते का असे विचारले. असेच म्हणजे कसे असे त्याला विचारल्यावर तो म्हणाला, मला श्री महाराजांना काही प्रश्न विचारावयाचे होते व मी ते लिहून आणले होते, परंतु येथे सर्वच अपरिचित असल्याने मला विचारण्यास धीर होत नव्हता. परंतु श्री महाराज आपणहून जे बोलले त्यात माझ्या सर्व प्रश्नांची आपोआप उत्तरे आली. असो. प्राध्यापक बेलसरे मूळचे राहणारे हैदराबादचे. त्यांचे आईवडील आणि भाऊ तेथे राहत. प्राध्यापक बेलसरे शिक्षणाकरिता मुंबईला आले आणि पुढे येथेच स्थायिक झाले. ते श्री महाराजांकडे आल्यानंतर श्री महाराज त्यांना अधूनमधून आईवडिलांना भेटून येण्यास सांगत. एकदा श्री महाराजांनी असेच त्यांना जाऊन येण्यास सांगितले तेव्हा त्यांच्याजवळ फक्त 2.5 रुपये होते. श्री महाराज ब्रह्मज्ञानी असतील तर त्यांना हे माहीत असले पाहिजे आणि तरीही त्यांनी असे सांगितले आहे असे मनात येऊन प्राध्यापक बेलसरे यांनी ते तपासून घेण्याच्या दृष्टीने पैशाबद्दल कोणाजवळही अगदी पत्नीलाही काही सांगितले नाही. मग एका शनिवारी दुपारच्या गाडीने जाऊन रविवारी संध्याकाळच्या गाडीने परत यावयाचे असे त्यांनी ठरविले. 2.5 रुपयात जाता येईल तेथपर्यंत जावयाचे व तेथे थांबून राहायचे. पुढील जबाबदारी श्री महाराजांची असे त्यांनी मनात ठरविले. शनिवारी दुपारी 2 वाजता घरातून निघायचे होते व जाण्यापूर्वी श्री महाराजांना भेटूनही जावयाचे होते. त्या दिवशी दुपारी 1:30 वाजता अचानक पोस्टमन आला व ₹175ची मनी ऑर्डर देऊन गेला. पुष्कळ दिवसांपूर्वी केलेल्या काही परीक्षेच्या कामाचे ते पैसे होते. तरीही कोणाजवळही काही न बोलता त्यांनी ते पैसे खिशात घातले व श्री महाराजांना भेटावयास गेले. श्री महाराजांनीही निरोप दिला व जाऊन येण्यास सांगितले. प्राध्यापक बेलसरे उठत असताना पैशाची व्यवस्था झाली ना असे श्री महाराजांनी त्यांना विचारले. असो. साधक हो,
एकदा श्री महाराज हुबळी येथे तीर्थस्वरूप यज्ञेश्वर यांच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नीची मासिक पाळी असल्याने त्या घराच्या दरवाजाबाहेरील कट्ट्यावर बसून राहिल्या होत्या. या घरातील मुख्य स्त्री कुठे आहे, तिला बोलवा, असे श्री महाराजांनी विचारल्यावर त्या बाहेरच्या आहेत, येथे येऊ शकणार नाहीत, असे सांगितले. त्यावर श्री महाराज त्यांना काय म्हणाले हे आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत, अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.